भोसड़ी का तेरे को दिखता नहीं है क्या सिग्नल? सिग्नल नहीं दिखता है क्या भोसड़ी का? तेरे को सिग्नल नहीं दिखता है? सिग्नल नहीं दिखता है तेरे को? भाई नीचे देख यार, उसका मैट फिनिश करने जाऊंगा ना। नहीं सर लगा, साइलेंसर के नीचे लगा है, उसका मैट फिनिश करने जाऊंगा 1.5 लाख रुपए जाएगा उसको। आपला ब्रँड स्वामिनी रेडी करतोय आपण, त्याच्या जे रॉ मटेरियल्स असतात ते खरेदी करण्यासाठी इकडे असं वन फिरतोय। आज माझी जवळजवळ 4थी वेळ आहे। तुम्ही मस्जिद बंदर, क्रॉफर्ड मार्केट किंवा मनीष मार्केट, हे सगळे मार्केट्स फिरतोय। तर ह्या एरियामध्ये असं येण्याचा डायरेक्ट संबंध कधी आला नाही आजपर्यंत, पण आता इथे आल्यावर समजतं आहे आपल्या एरियाची किंमत काय आहे। आता इथे ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारची शिस्त आहे, तर तुम्ही ते पाहू शकता की कोणत्या लेवलची ही शिस्त आहे। शिस्तचा प्रकार तरी काय आहे का? कोण कुठेही जातोय, कोण कसंही चालतोय, कोण कशीही गाडी चालवतोय, आणि आपण काय बोलणार त्यांना? काही शिस्त नाही आहे अजिबात। आता बघा, आता मुंबईकरांनो फक्त एक लक्ष द्या, मी तुम्हाला एक एरिया दाखवतो आहे मुंबईतला प्राईम लोकेशनमधला, ठीक आहे? तर फक्त बघा त्या लोकेशनवरून मला जातनं किती असं त्रास होतो। आता बघा फक्त, हा मुंबईचं एक प्राईम लोकेशन आहे आणि तिथे शिस्त बघा किती मस्त आहे म्हणून। मला बहुतेक अंदाज आलाच असेल की मी कोणत्या लोकेशनबद्दल बोलतो आहे, कुठे आहे मी आता त्याच्याबद्दल। पण फक्त बघा ही कोणत्या प्रकारची शिस्त आहे बस, आणि नंतरला तुम्ही अंदाज लावा की काय आहे। बघा आता तर काहीच, तो भाई नीचे देख यार, उसका मैट फिनिश करने जाऊंगा ना। नहीं सर लगा, साइलेंसर के नीचे लगा है, उसका मैट फिनिश करने जाऊंगा 1.5 लाख रुपए जाएगा उसको। ही बघा ही शिस्त। आता बघा फक्त, आता इथे आपण बोलतो पोलीसवाले काय करणार, पण ह्या एरियामध्ये आल्यावरती तुम्हाला समजेल की काय असतं म्हणून। फक्त बघा, आता तुम्ही सुशिक्षित शहरामध्ये राहताय का, कुठे राहता हे पण तुम्हाला समजणार नाही त्यावर। फक्त बघा, सिग्नल्स आहेत तरी पण ट्रॅफिक कशी अवस्था आहे बघा इथे। कोण कुठेही चालतं आहे, कसंही जात आहे, काही पत्ता नाही आहे। आता बघा माझा सिग्नल सुटला आहे तरी लोक गाडी टाकतात पुढे। हा मोठा, ए भोसड़ी का तेरे को दिखता नहीं है क्या सिग्नल? मादरचोद, सिग्नल नहीं दिखता है क्या भोसड़ी का? तेरे को सिग्नल नहीं दिखता है? सिग्नल नहीं दिखता है तेरे को? क्या गाड़ी चला रहा है मादरचोद?
देख ना सिग्नल पर लगा है तो भी वो कितना आगे आ रहा है। नहीं तो यार बघितलं काय अवस्था ही। आणि आपण बोलतो इंडिया का सुधारत नाही आहे। हा रोड केवढा मोठा आहे फक्त बघा तुम्ही। आणि त्यानंतर ह्या रोडवरती माणसं चालणार, दुकानं लागणार की गाड्या चालवल्या जाणार, याचा फक्त एक अंदाज लावा की कोणत्या लेवलला आपण राहतो यार। आणि हा आहे मुंबईचा एकदम नामांकित एरिया बोलतो आपण। आता फक्त रोड कुठे हेच समजत नाही याच्यामध्ये। काय मुंबईकरांनो समजलं आपण कुठे राहतोय। सिविक सेन्स तर इथे चुलीवरती हे केलं आहे, भाजून खाल्लं सिविक सेन्स या लोकांनी। तर बघा ना फक्त तुम्ही सिविक सेन्सची वार्ता करता, इथे कुठला सिविक सेन्स आहे, इथे काय आहे, इथे चुलीवरती वाजतात नेहमी। काहीही चाललंय काहीही। जसं आपण पुढे पुढे जाऊ ना तसा तुम्हाला समजत जाईल, एक अंदाज लागेल मी का बोलतोय। फक्त हे सर्व फक्त नीट बघत जावा। आपण पूर्ण क्रॉफर्डपासून मस्जिद बंदरपासून तुम्हाला आणतोय, तुम्ही फक्त बघा ही गोष्ट आहे। बघा ह्याचा रोड केवढा मोठा, तेवढाच रोड तिकडे पण आहे। जनता टॉवर, जनता टाउन याच्यावरून फक्त बघा आणि सांगा तुम्हाला काय वाटतं। नक्कीच ती ॲम्ब्युलन्स तरी पास येऊन गेली, म्हणजे ती पण रखडली असती विचार याच्यामध्ये। त्याच्या मागेच आहे दाऊदचं घर, जो दाऊदचं एक घर आहे तो ह्याच्या मागेच आहे। एखादा जर कोणी आलं तर कसं वाटेल जर समजेल तरी का। आणि आपण पोलिसांना दोष लावतो आपल्या एरियामध्ये असल्यावरती, इथे त्यांची अवस्था काय असेल विचार करा। आणि तुम्ही बोलता कायदा सुरक्षित नाही आहे।
हार्श रियालिटी आहे इथली आपल्या इंडियामध्ये, की इकडे अजूनसुद्धा तुम्ही सुरक्षित आहात की नाही सांगता येत नाही. कोण कुठून कधी कसा येईल सांगता येत नाही. या शिस्तीचं तर पूर्ण पार लावून ठेवली नाही. शिस्ताने यांचा काही नाताच नाही आहे पूर्ण रोडवरती. आणि आपला कडेकडे निघतो. झालं आता 2 तासाच्यामध्ये गेले. ब्रिजचं काम होतं चालू म्हणून ठीक आहे, ट्रॅफिक होऊ शकते, त्याच्यावर आपण काय बोलू शकत नाही. कारण का मुंबईमध्ये प्रदूषण पहिलंच भेटलं आहे सर्वांना. मुंबई नंतर बांधली जाते, ही आपली चुकी नाही आहे. मुंबईमध्ये घरं पहिली बंद केली, बिल्डिंग पहिले बंद केलेत आणि आता रोड बनत आहेत. चालत नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, कुठे 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 नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. हा बघा, सिगरेट पीत पीत चाललाय गाडीवरून. एकदम महाराष्ट्रापासून आव्हान करेल मुंबईपासून बरोबर भीती राहिलीच पाहिजे मनामध्ये. जर शिस्तीत वागत नसतील कोणीही असू दे मध्ये, भीतीने वागवलंच पाहिजे. सिरियसली घरात शिस्तीत नाही राहत. कोण असू कोणीही असू दे, त्याला जर शिस्तीत राहत नाही तर फायदा काय. मग भीती दाखवा तुम्ही, फाईन्स करा स्ट्रिक्ट अजून पाहिजे तेवढे. माणूस शिस्तीत तर राहायला पाहिजे. आता आपण इकडे 7 रस्त्यावर चाललो आहे भायखळामधून. भायखळा गल्ली पलीकडची होती, आपण 7 रस्त्यावर. बघा आता सिग्नल लागला आहे, पण किती लोक सिग्नल तोडतील बघा. आता BMW घेऊन चाललो आहे, MS-04 MY3020. पण ह्याला एवढी पण शिस्त नाही आहे की जर सिग्नल सिग्नलला आम्ही थांबलो, हा मागून जम्प करतोय सिग्नल येऊन.
3020. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले तर माझ्या रेकॉर्डिंगमधून तुम्ही चलन कापू शकता. आता बघा कसं वाटतं हळूहळू. कशाला पळत आहे ते? पाहिला सिद्धार्थ आजी महालक्ष्मी. एक नोटीस केला असेल ना तर मी जेव्हापासून मस्जिद बंदरपासून निघालो आहे तिथे येईपर्यंत गाडी मला वाटत ना 40च्या वर पण जाऊ शकली माझी. एखादी वेळ गेली असेल तर. तेच तर समजत नाही. लाईट लागली पाया पडा. पोलीसवाले काका किती मेहनत करतात लोक. ट्रॅफिक सांभाळायचं म्हणजे काय खाऊ आहे. तिकडे समोर ट्रॅफिकला कुठे घेऊन गेले. भिंत बनवली आहे पूर्ण. इतका ट्रॅफिकचा लोड आहे त्यांच्यावर. इतका ट्रॅफिकचा लोड आहे. त्यात 2 जण आहेत तर कसा मॅनेज केलं आहे बघा.
थांबूया ना यार 2 मिनिटं 1 मिनिटं कुठली सेकंद 2-3 सेकंद माणूस थांबला ना तरी आरामात जातो. शेवट आता रोड पण तेवढा खाली भेटला तो एवढा वेळ एवढ्या वेळानंतर आता रोड खाली भेटलेला आहे अशा प्रकारे टाईम नंतर हा असा रोड भेटला.